सो इथं बघा हल्दीचं लुक, हल्दीचं डेकोरेशन आणि ह्या बघा आमच्या हो 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 वा वा टायटॅनिक पोज देऊ राहिल्या. सो फायनली आम्ही हळदीच्या फंक्शनसाठी रेडी झालेलो आहोत. तर आमच्या दोघींची साडी तुम्ही बघू शकताय. दोघींचा फक्त कलर डिफरन्स होता, बाकी पॅटर्न एकच होता. जो लेटेस्ट चालू होता, सध्या व्हायरल साडी चालू होती, तीच आम्ही वेअर केली होती. आणि बरी पडते हळदीच्या दिवशी असे नाही का, लाईट वेट साड्या जरा मला जास्त करून आवडतात. सो मी शक्यतो ते म्हणतो ना पैसा नाही बघत, पण मला ना लाईट वेटच साड्या जास्त करून आवडतात. जास्त हेवी साड्या मी जास्त घेत पण नाही, मला आवडतही नाही. सो फायनली हळदीच्या फंक्शनला सुरुवात झालेली होती आणि सुरुवातीला इथे चौरंग ठेवला जातो, जिथे की हळद लावणार आहे तिथे, आणि त्यानंतर तिथे चौरंग ठेवला जातो. चौरंगाच्या अवतीभोवती 5 तांबे ठेवले जातात. त्या 5 तांब्यांच्या अवतीभोवती या 7 सवासिनी ज्या आहेत, आम्ही सगळ्याजणी आलो होतो. त्यांनी तो धागा आहे ना, तो चौरंगाच्या पूर्ण अवतीभोवती असा फिरवायचा 5 वेळा कमीत कमी. आणि त्यानंतर मग तो धागा जो आहे ना, तो वरती उचलून घ्यायचा, त्याला पूर्ण ते हळदीने कोटिंग करायचं. आणि त्यानंतर जुन्या ज्या आजी वगैरे असतात ना, आता बघू शकता इथे पिंक साडीवाल्या त्या साईडला उभ्या आहेत त्या आजी, म्हणजे त्या ना काहीतरी गाणे वगैरे बोलतात खानदेशी भाषेमध्ये. तर त्या गाणे बोलतात आणि त्यानंतर ते आम्हाला त्यांच्या मागे रिपीट करावं लागतं. मोती पैरतवना मोती पैरतवना मोबाईल असा करते मी साफा बोले ना चाफा चाले ना अश्विन माझ्याशिवाय पानं चाले ना. आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा, सतीशरावांचं नाव घेते पुरे आता थट्टा. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची सून, संतोष रावांचं नाव घेते वाघांची सून. बाई माझा मोबाईल गेला. सालांच्या आशीर्वादाने करेन किरण रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन. ते बघितलंच तुम्ही, याला म्हणता इंटरनेटचा जमाना. अरे देवा, आम्ही मोबाईलमध्ये बघून अक्षरशः नावं घेतलीत. ऐन वेळेला नावं सुचत नव्हती. आम्हाला साक्षीने हेल्प केली इथे. आणि फायनली इथे नावं घेऊन झाल्यानंतर इथे एक व्हिडिओ स्किप झाला. बहुतेक तो घाई गडबडीत डिलीट पण झाला असेल बहुतेक, मला समजलं नाही. सो इथं ज्याच्या हातची जी हळद असते, म्हणजे नवरदेवची जी बहीण आहे तिचे त्याचे दाजी जे आहेत ना, तर त्यांच्या हातची हळद होती. त्यांनी आधी सुरुवातीला ते हळद लावतात आणि त्यानंतर मग 5 जोड्या येतात. 5 जोड्यांनी मिळून मग हळद लावायची. असे जोडी जोडीने येऊन इथं सुरुवातीला संतोष भाऊ सीमाताईंनी हळद लावली आणि आम्ही इथे वेटिंग लिस्टमध्ये होतो, म्हणजे आम्ही इथं वेटिंग करत होतो की आमचा नंबर कधी येईल. सो इथं त्यानंतर फायनली माझा नंबर आलेला आहे. आणि इथं मी तुम्हाला खरंच सांगूया, माझे फोटो आहे ना माझ्यासोबत एकच नंबर आलेला आहे. त्याचं सगळं क्रेडिट जे आहे ना ते साक्षीला जातं. सो साक्षीने जे आहे ना माझे फोटो खरंच खूप सुंदर काढलेत आणि मला प्रचंड आवडलेत. विदाऊट फिल्टर आहेत ॲक्च्युली हे, आणि खरंच खूप सुंदर आलेले आहेत. सो इथं आधी मी महेशची जे आहे ना ते औक्षण करून घेतलं कुंकुने, आणि त्यानंतर त्याला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही अशी हळद लावली. हसत होतो आम्ही, तर मस्करी करत होतो. फायनली महेश चढला घोडीवर, म्हटलं असं नाही करत, त्याला काहीतरी चिडवत होते मी. आणि त्यानंतर आम्ही जोडीने दोघांनी त्याला हळद लावली.
सो इथे बॅकग्राऊंड व्हॉइस द्यायचं कारण हे की लग्न जे आहे ना खरंच एक नंबर झालं. तो डीजे जो आहे ना फुल्ली साऊंड, इतका साऊंड मोठा होता ना डीजेचा आणि इतकी सुंदर सुंदर गाणी वाजत होते ना, तर म्हणजे बसल्या बसल्याच कंट्रोल नव्हतं. बघू शकताय तुम्ही आमचे साहेब भाऊ म्हणजे मुलांना बसल्या बसल्याच कंट्रोल होत नव्हतं. इतके म्हणजे त्यांनी मस्त एन्जॉय पण केला आणि आम्ही भरपूर असं डान्स केलेला आहे. सो इथे तुम्ही बघू शकताय साक्षी, श्रेया बघू शकताय तुम्ही एक मुलींना आणि मुलींनी इतका सुंदर डान्स केला आहे ना भरपूर. डॅडी सुद्धा इथे बसलेले आहेत आणि खूप छान असा हळदीचा प्रोग्राम खूप छान असा संपन्न झालेला आहे. सो इथे डॅडींनी त्यांच्या सालीची मस्करी केली, हळद लावली त्यांना पाठीमागून येऊन आणि आम्ही आलो होतो इथं फोटो क्लिक करण्यासाठी. नवरदेव नवरीसोबत आम्ही छान फोटो क्लिक केले. यांनी ओवाळणी टाकली. तर इथं ना इतकं सुंदर त्या टायमिंगला जस्ट इतकं सुंदर गाणं लागलेलं होतं ना, तर मी चला नाचायच्या याच्यामध्ये ना मी विसरूनच गेले आणि ते ओवाळणी नाही का माझ्या हातातच पैसे रिटर्न चालले. ते परत हे म्हटले अरे तू कुठं काय करतेस. सो मग यांनी आम्ही ओवाळणी टाकली, छानपैकी फोटो क्लिक केले. बापरे काय प्रेमाने.
सो फायनली भरपूर असा डान्स करून झाल्यानंतर तुम्ही चेहरा बघू शकताय, म्हणजे याचा तुम्ही तर्क लावू शकताय की किती आम्ही डान्स केला। डान्स करून झाल्यानंतर इथं तेलन पाडलं जातं। ही काडी जी आहे ना, तर एका वाटीमध्ये ताईंनी धरलेली आहे, खालच्या दिशेने बघू शकता ताईंनी दोन्ही हाताने धरलेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी असे हात लावले आहेत आणि आजी जे आहे ना ते काहीतरी बोलतात आणि त्यानंतर ते आम्हाला त्यांच्या मागे रिपीट करावं लागतं। आणि तेलन पाडून झाल्यानंतर पुढे पण भरपूर प्रोसेस आहे, देव पण वरण्याचा कार्यक्रम असतो, सो ते पण करतात, पण ते काही याच्यामध्ये शूट झालं नाही। त्यानंतर आम्ही गेलो होतो रूमवर, आम्हाला कारण की सकाळी लग्नासाठी यायचं होतं, तर त्यासाठी ते काही शूट झालं नाही, पण तेलन पाडायचा कार्यक्रम मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा। सो इथं तेलन पाडून झाल्यानंतर इथं बऱ्याचशा काही गोष्टी अजून आहेत, मस्करीचे पण प्रोग्राम आहेत। तर आधी सुरुवातीला नवरदेवचे जे डोळे आहेत ना ते बंद केले जातात। नवरदेवच्या हातामध्ये कमी तो सांजा भरून ज्या सांजुरा टाईप असं काही केलेलं असतं, त्या पुऱ्या म्हणतात त्यांना। तर ज्या 5 सवासिनी होत्या ना आम्ही, तर त्या येतात एक एक करून, नवरदेवचे जे आहे ते डोळे बंद केले जातात आणि त्या पुऱ्या नवरदेवच्या हातामध्ये देतात आणि एक एक सवासिनी अशी, जसं आता सुरुवातीला मनशताई आल्या तर नवरदेव म्हणतो वाण घे वाण घे आणि नवऱ्याचं नाव घे, आणि नवऱ्याचं नाव घेतल्यानंतर तो वाण आहे ना ज्या सवासिनी आहेत ना तर त्यांनी तो वाण घेऊन जायचा, कुणालाही दाखवायचा नाही आणि लांब एका साईडला कुठेतरी ठेवून द्यायचा, पण तो नजरेला येऊ द्यायचा नाही असं म्हणतात नवरदेवच्या पण आणि कुणाच्या पण।
तर असं एक एक करून जे आम्ही सवासिनी होतो ना त्यांनी वाण घेतले आणि त्यानंतर अशा प्रकारे तेलांचा जो कार्यक्रम जो विधी म्हणतो ना आपण तो छान असा संपन्न झाला. तर मी सुद्धा घेतलं. सतीशराव म्हटले मी, सतीश नाही म्हटले. तर अशा प्रकारे एकेकीने नाव घेऊन वाण घेऊन आणि हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर जे तेलन पाडलेला असतो तो जो धागा असतो ना तर तो धागा नवरदेवाच्या डोक्यावर ठेवतात. असं समोरून येतात आणि आया पोखतीन, बाया पोखतीन, पोखतीन, मामा, मावशा असं काहीतरी म्हणतात त्या आजी. आणि तो आपण असा क्रॉस दिशेने असं फिरवायचा आणि मागून बॅक साईडने आहे ना तर अपोजिट टीम असते ना म्हणजेच की नणंद, भाच्या वगैरे त्या बघा इथेच गेम चालू झालेला आहे. नवरदेवाच्या आईने सुरुवात केली होती आणि इथे आम्ही ना काय झालं तर डान्स करून करून खूप प्रमाणाच्या बाहेर थकून गेलो होतो. तर आम्ही ना एका साईडला बसून घेतलं ताईने, मनशाताईने ना आम्ही. इथं साक्षी आम्हाला बोलत होती. म्हटलं नको बाई नको, खूप जाम झालं होतं. आणि यावेळेस मनशाताई पण बसल्या होत्या. त्यांनी आम्हाला नाही तर त्या काय करतात माहिती आहे का, त्या पण खूप असं बॅक साईडने मारतात. याच्या आधी पूनमच्या लग्नात, मोनाच्या लग्नात पण भरपूर आम्ही खूप असा एन्जॉय केला होता. इथं गेम चालू झालेले आहेत पण आम्ही तिघी इथंच बसलो, आम्ही नाही गेलो. इथं गेम चालू झालेले आहेत म्हणजे ननंद भाऊजाईंचं असं ते नाही का छोटे मोठे मस्त मजा येते. ते पोखायचा कार्यक्रम असतो तो ॲक्च्युली. मम्मी बघा आमच्या तिकडं मम्मी तिथं उभे आहेत. अजून पण गेम चाललेले आहेत त्यांचे. कसले एकमेकाला झोडतात, सगळे झोड राहिलेत. आम्हाला झोप आली. ॲक्च्युली कसं असतं माहिती का, नवरदेवाच्या डोक्यावर जो धागा असतो ना जे तेलन पाडतात तर त्याचा जो धागा असतो ना नवरदेवाच्या डोक्यावर ठेवून ते एक आजीबाई काहीतरी सांगतात बोलायला. तर ते बोलतात आणि त्याच्यानंतर आया पोखतीन, बाया पोखतीन आणि त्यानंतर मग नवरदेवाच्या डोक्यावर ठेवून मागून बॅक साईडने ननंदबाई असं जे अपोजिट म्हणतं ना असतं ना तर ते मागून बॅक साईडने मारतात समोरच्याला आणि मग नाव घ्यायला लावतात आणि त्यानंतर मग ते सोडतात. असं आहे. तर इथं बघा कसं चालू आहे त्यांचं. आम्ही ह्यावेळेस गेलोच नाही. काय करायचं, जायचं. आम्ही ह्यावेळेस गेलोच नाही. आता त्यांचं चाललंय खेळ. आता आम्ही जातो रूमवर, तिकडं फ्रेश होतो. उद्याकडं परत वैदिक पद्धतीचं लग्न आहे. तर वैदिक पद्धतीचं लग्न झालं का त्यानंतर मग आम्ही सकाळी सकाळी पहाटे लवकर येऊ. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला उद्याच्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूयात आपण. भाऊजी तर चला मग बाय, सकाळी 8 वाजता भेटूया. बाय, गुड नाईट. सो अशा प्रकारे हळदीचा कार्यक्रम सेलिब्रेट झालेला आहे आणि उद्या आहे लग्न. आणि लग्नाच्या काय म्हणतात त्याला, लग्नामध्ये या तुम्ही सगळ्यांनी, लग्नामध्ये या. सर्वांनी या उद्या लग्नामध्ये. आग्रहाचं आमची रुपाली माईच्या लग्नासाठी आली आहे आणि हा लग्नामध्ये तिने प्रत्येक क्षण एन्जॉय केलेला आहे. किती एन्जॉय केला, खूप खूप एन्जॉय केला आम्ही. भरपूर असा डान्स केलेला आहे. तर चला आता आम्ही चाललोय रूमवर. जिकडं आमचं रूम आहे तिकडे घरी जाणार आहे कारण की इथं हॉलमध्ये खूप म्हणजे नातेवाईक लोक आहेत नाही का, रिलेटिव्ह. त्यामुळे आम्हाला इथं ॲडजस्ट होणार नाही. आमच्या बॅगा वगैरे पण तिथं आहे. सो चला आता गाडीत वास मला सहनच होत नाही गाडीतला. काय कशी रे, जा ना त्या साईडने, जा ना, बस ना. जाय, तुम्हाला मांडीवर बसायचंय. काकू पण आहे बेटा. थोड्या वेळ आपल्याला घरी रूमवरच जायचंय झोपायला. नाही आम्ही आवरून येतो बेटा.
तू बघ जाऊन रूम. आम्ही असं सोडून नाही येत. आम्हाला वेळ जरी लागला ना तर आमचं रूम बघ कसा क्लीन असेल बघ तू. सगळं बॅग वगैरे एका साईडला करून झाडू सुद्धा मारून आलेलो आहे आम्ही. असेल तर थोडाफार नंतर कोणी गेला असेल ते मला नाही माहिती. चलो बाई ग, आमचे साहेब कुठे गेलेत गड्या. सो आमची ना मोबाईलची बॅटरी झाली डाऊन आणि आम्ही चाललो आहोत सगळे आता घरी रूमवर ॲडजस्टमेंट करायला. आता सकाळी पहाटे 8च्या आधी आम्हाला रेडी होऊन वैद्यक पद्धतीच्या लग्नाला यायचं आहे. सो हो साहेब, सगळ्यांना भेटून यावं लागतं, काकांना सांगून यावं लागतं, तर असं कसं काही यावं लागतं आम्हाला. सो चला आता जातो आम्ही रूमवर, फ्रेश होतो, झोपतो जरासं. कोणत्या जाय ना तू, बस की गाडीत. नाही हा साक्षी गाडी चालवते बघा. साक्षी म्हणते चला चला गाडीत बसा. भाऊजी जो भी लेना दो लेना. जो भी लेना दो लेना. नाही ताई मग नाही काय ना डू नॉट डिस्टर्ब असं. हा रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आम्ही खातोय कुल्फी. 12 वाजता शिर्डीमध्ये सगळेजण मस्त आईस्क्रीमची पार्टी करतोय. हॉटेल समाधान. आता समाधान झाले सगळे. नशिबाने एकच ते हॉटेल भेटलं. पाणी ऍक्च्युअली पाणीसाठी आलो होतो आम्ही, पण जाऊ द्या, ट्रीट झाली एक आईस्क्रीमची. आम्ही ऍक्च्युली पाणी प्यायला गेलो, पाणीसाठी थांबलो होतो, म्हणजे अचानक भेट झाली. साक्षीने गाडी चालवली माहिती.